राधा वहिनी, राधा वहिनी, कुठे गेला राधा वहिनी? अह, बसा ना वहिनी. अहो ती राधा ना बाहेर गेली. सकाळी सकाळी गड्ड्या मोजायला लागले का काय? अहो मग कामच काय दुसरं, तर गड्ड्याच मोजायचं काम आहे. चांगलंय चांगलंय. पेमेंट हा. झाला वाटतं तुमचा? पेमेंट हा. नाही हो. मग पेमेंट नाही, ते एकाला दिले होते पैसे. हा. हा, म्हणजे 1 लाख दिले होते, तर हे आता त्याने 1.5 लाख रुपये आणून दिले. 1 लाखाचे 1.5 लाख होय? हा, 3 महिन्यात 1.5 लाख रुपये. बाप रे बाप. व्याजाने देता का काय पैसे? अहो तसं नाही हो वहिनी. आता तुम्हाला माहिती आहे माझा बिझनेस काय, मग त्याच्यामुळं त्याला दिले होते. तोच बोलला की मला खूप गरज आहे पैशांची, आणि मला ना तुम्ही 1 लाख रुपये द्या, मी 3 महिन्यात त्याचे 1.5 लाख रुपये देईल. हम्म. मी तर त्याला म्हणत होतो, अरे कशाला, माझे 1 लाख आणून दे. पण त्याने आणून दिले. मग आता आलेल्या लक्ष्मीला बाहेर थोडी काढायचं. हा, बरोबर आहे बरोबर आहे. हम्म. तसं राधा वहिनी कुठे गेल्या मला सांगा ना. अहो ती बाहेर गेली म्हटलं. कुठे? ती गेली शॉपिंगला. हो काय, दर 5-6 दिवसाला शॉपिंगला जाता, कुठं ना कुठं जातच असतं बाबा. अहो वहिनी, आता तुम्हाला माहिती, मला पैशांची कमी नाही. हम्म. माझ्याकडं ना अमाप पैसा आहे, म्हणजे मापू शकत नाही मी. अच्छा. हा, एवढा पैसा आहे. का हो पण एवढे एवढे पैसे खर्च करणं शोभतं का बरं? हा, मी पाहते दरवेळेस. अहो, साध्या सुध्या दुकानात पण नाही जात त्या, मॉलला जात्या, मॉलला, मोठ्या मोठ्या मॉलला. आता काय माहिती का, तर माझ्याकडं अमाप पैसा आहे, मग खर्च कुठं करणार. मग मग मी असं तिला, कपड्याला त्यांवर वाया घालायचे का पैसे? हा मग अहो अहो, कानातले 1.5 2 3 हजाराचे घेता. अहो कानातले मी तिला काय बोललो, 1.5 1.5 2 2 हजाराचे कशाला घालते शुल्लक. मी तिला काय बोललो माहितीये का, एक तर सोन्याचे कर 50-60 हजाराचे, हा. नाहीतर मग डायमंडचे करून देतो तुला 3-4 लाख रुपयाचे. बापरे, तुम्ही जसं बोलायला लागले तर मग पैशाची नासधूसच होती बाप्पा. अहो मी तुम्हाला काय सांगतोय की माझ्याकडे पैशांची कमी नाहीये, खूप पैसा आहे. बरं ते जाऊ द्या. मी इथं आली होती, मला राधा वहिनींकडनं ना एक काम होतं. ते त्यांचं नाही का नेकलेस होता, नेकलेस तो हम्म, मला इतका आवडला. त्यांना म्हटलं मला ते तेवढं द्या ना, 2 दिवस घालायला. आता काय लग्नात जायचंय, नातेवाईकाचं लग्न आहे हो, बहिणीचं. हम्म, हम्म, हा, चुलत बहिणीचं लग्न आहे माझ्या. अच्छा. तर तिच्या लग्नाला ना मला तो हार घालायचा आहे. इतका छान दिसत होता, मी काय सांगू तुम्हाला आता. काय तो डायमंड म्हणत होते, ते डायमंड. मी हम्म, तसं न तसं ठेवेल बरं का, मी लॉकर मध्ये ठेवेल, मी लग्नाला घालेन, परत ठेवून देईल लॉकर मध्ये. मला फक्त द्या ना 2 दिवस घालायला, मी तसं तसं आणून देते ना. अहो हे बघा आता वहिनी, नेमकं तिचे दागिने ती कुठे ठेवते आणि कोणाला देते ते आपल्याला नाही माहिती. आणि मी तिला विचारत सुद्धा नाही की तू दागिने कुठे ठेवले, तू पैसे कुठे ठेवले, किंवा काय कुठे ठेवलं. काय आता, मला का घालायचा होता हो लग्नात तो. अहो तुमच्या नवऱ्याने नाही घेऊन दिला का तुम्हाला? अहो काय तो टकले, तो काय घेऊन देणार आहे मला? त्याच्याकडे काय पैसा ना टक्का. हा, लग्न, अहो तुम्हाला सांगते, माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्यासोबत इतका मोठा स्कॅम झाला. अहो, माझ्या घरचे तरी बरी बरी परिस्थिती होती माझ्या नवऱ्यापेक्षा यांची. माझ्या घरच्यांची परिस्थिती चांगली, पण माझ्या नवऱ्याची तशी. अहो, तो टकला निघाला, टकला. लग्नाच्या दिवशी कळाला मला, तो वीग घालून आला होता लग्नाला. अरे, कुचकट नवरा आहे हो माझा, सगळं दारू पायी पैसे चालले त्याचे. अहो, जेमतेम 10,000 रुपये कमवतो महिन्याला, तर त्याने मला 5,000 तर दिले पाहिजे घर चालवायला. आ, बरोबर बरोबर. पुन्हा 10,000 रुपये लंपास करून येतो. घरातनं दवडी राहते का काही, याच्या त्याच्याकडनं मागून मुगून डाळी साळी आणून आणून जेवण बनवते मी. हा, बेवड्यासाला नुसतं दारू पितो तो टकले. खरं ना, अहो तुमच्यासारखी बायको जर मला भेटली असती ना, तर अहो, तुम्ही काय बोलता? तुमच्यासारखा नवरा मला भेटला असता ना, हे नोटा मोजायची तुम्हाला गरजच नसती राहिली, मीच मोजून दिले असते रोज. काय बोलता, आहा. म्हणजे मी आवडतो का काय तुम्हाला? अहो, मजाक केली हो. अच्छा. हा, तुम्ही काहीतरी म्हणत होते, नेकलेस. हा ना हो, मुद्द्याची गोष्ट तर राहिलीच. अहो, तुमच्या बायकोचा नेकलेस कोणचा का असे ना, द्या ना हो मला, माझ्याकडे नाही हो काही घालायला. कसं वाटतं अहो ते. आता घरातली परिस्थिती कोणाला सांगू शकते बरं मी.
हा, नातेवाईकांमध्ये अशी खाली गळा घेऊन गेली, खाली हात घेऊन गेली, काय नाव ठेवतील, काय थुतू करतील, माझं मलाच माहिती. अहो तिचं कशाला घेता तुम्ही? तुम्ही तुमचं स्वतःचं नवीन घ्या. हो, काय बोलताय? अहो, मी एवढे पैसे घेऊन जाईल, तुमची बायको काय बोंबा मारेल माझ्या नावानं. अहो तिला कसं कळणार आहे? हा? आता हे आजच आले पैसे, तिला माहितीच नाही मी कोणाला दिले होते का काय. मग तुम्ही ठेवा आणि डायरेक्ट नवीन घ्या. अहो, पण एवढे पैसे मी कुठून वापस करू हो तुम्हाला? अहो वापिस करायची गरज नाहीये. अहो, पण वापस करायची गरज नाही असं कस काय? अहो वहिनी, वापिस नका करू तुम्ही. हे ठेवा आणि त्याच्या बदल्यात मला तुमची एक गोष्ट पाहिजे. माझ्याकडे काय हो, एवढे सारे तुम्ही पैसे देताय मला, माझ्याकडे काय उरलं मग? अहो काहीच नाही माझ्याकडे. तुमच्याकडं ना एकदम भारी गोष्ट आहे एक. काय हो? अहो वहिनी, तुम्ही एवढ्या सुंदर दिसता, इतक्या छान दिसता आणि तुमचे ते माझ्याबद्दलचे गोड शब्द, तर त्याच्यामुळं ना माझं मन असं भारी झालं, म्हणजे भरून आलं माझं मन तुमच्याबद्दल. हो, पण ते सांगा ना तुम्ही मला, ते सांगितलंच नाही तुम्हाला काय पाहिजे पैशांच्या बद्दल. मला ना पैशांच्या बदल्यात छोटीशी गोष्ट पाहिजे. छोटीशी गोष्ट काय? अहो वहिनी, हे बघा, मला ना ह्या पैशांच्या बदल्यात फक्त तुमचं थोडंसं प्रेम पाहिजे. काय बोलताय तुम्ही हे? हा, अहो काय बोलताय म्हणजे हे आता? बघा, असलं काही करणार नाहीये मी. एवढे पैसे दिले आणि मला म्हणता की काय प्रेम द्या, काय एडीबिडी दिसते का तुम्हाला? अहो तुमचं फक्त मला थोडंसं प्रेम पाहिजे, थोडंसं थोडंसं एकदम. फक्त थोडस प्रेम ना? हा, थोडंसं. मग देते ना मी. पण मला हे पैसे वापस द्यायची गरज नाही ना. अहो वहिनी, तुम्ही एकदाच मला थोडंसं प्रेम दिलं ना, तर पैसे वापस द्यायची काय, त्याचा विषय सुद्धा काढायची गरज नाही. तयार आहे ना हो मी. तयार आहे ना? हो. मग ऐका ना, हम्म. आता ना घरी कोणीच नाही, हम्म. तर मग आताच दिलं असतं ना प्रेम थोडस. माझ्या बी घरी कोणीच नाही, मला कुठंच जायचं नाही, मला कसली घाई नाही, चालतंय ना थोडस प्रेम द्यायला. मग चला ना बेडरूम मध्ये जाऊ आपण हा, प्रेम करायला. चल. चला. पण हे हे घेणं देणं चालू राहील ना? अहो तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ, हे घेणं देणं ना असंच चालू राहील. तुम्ही फक्त मला प्रेमाची कमी नका पडू दे. मला एकदाची प्रेमाची कमी पडली की मग घेणं तर नाही पण देणं बंद होऊन जाईल. हम्म, असं नाही होणार तसं. ऐका ना, हा? माझ्या नवऱ्याला पण तुमच्यासोबत कामाला लावा ना. माझ्यासोबत? हम्म. अहो वहिनी, माझं ना थोडं वेगळ्या प्रकारचं काम आहे. काय हो? नेमकं काय माहिती का? हम्म. मी ना बाहेरच्या देशातून मोठ्या मोठ्या गाड्या आणतो हम्म. आणि त्या ना इथं डबल टिबल चोपल रेट मध्ये विकतो. हम्म. मग आता ते तुमच्या नवऱ्याला कसं जमल? आणि तुमचा नवरा कसा आहे माहिती का? एक नंबरचा चोट्टाळ माणूस आहे. आम्ही तुम्हाला रोज प्रेम देईल, काहीतरी नोकरीवर ठेवा ना हो. जास्तीत जास्त 50,000 पेमेंट आला ना दर महिन्याला तरी मला चालतंय, पण ठेवा ना हो कामाला प्लीज. आता तुम्ही म्हणताय तर मी थोडाफार विचार करतो. विचार काय करायचा आहे, ठेवून घ्या ना कामाला, मी अहो आहे ना मग तुमच्या सोबत. अहो तुम्ही जर मला एकदम चांगलं खुश केलं ना, हम्म. रोज खुश केलं ना, हम्म. तर मी त्याला 50,000 काय 1,00,000 रुपयाची नोकरी लावून देईल. खरं? हा. मग चालतंय,
मी तर फक्त रोज येईल तुमच्याकडे. फक्त माझं तुमचं प्रेम देणं मला बंद नाही झालं पाहिजे. कधीच नाही होणार, कधीच नाही. चला मग आता बोलण्यात कशाला टाइम वेस्ट करायचा. चला प्रेम करू आपण. ओ हे काय चालू आहे? आधी मंदा तू इथं हे काय चालू आहे? उठ पहिले इकडनं उठ. मला दोघांनी सांगा काय चालू आहे? काय चालू आहे? हे बघ नेमकं काय नाही, मी त्यांच्या कानात ना एक कान मंत्र सांगत होतो. कान मंत्र? हा अगं, माझा नवरा पैसेच कमवत नाही ना, त्यांना म्हटलं तुम्ही एवढे पैसे कमवता, काहीतरी राज असेल ना तुमच्या पैसे कमवायचा. तुझा नवरा पैसे नाही कमवत, माझा नवरा तुला काय कान मंत्र येते? मला विचार ना, तुझा नवरा पैसे नाही कमवते, तू मला सांग ना काय सांगायचं? माझ्या नवऱ्याचे काय अगं बरं? तुलाच सांगायला आली होती मी, पण हा तू का? नव्हती ना घरी, शॉपिंगला हा गेली का? होती ना. मग हे भेटले का तुला? हा, त्यांनी मला हा का? सांगितलं की माझा नवरा काहीच काम करत नाही. हा. जाऊ द्या, मी येते, जाऊ बरं दे. बरं, एक मिनिट थांब. मग बेडरूम मध्ये कान मंत्र सांगता का? अगं तिकडं काय आहे माहिती का, गाड्यांचा आवाज येतो, हा तिकडे खिडकी आहे ना. थोडासा मंत्र चुकला की पूर्ण वाट लागेल ना, जे आहे हा ते का? बी चाललं जाईल. मंत्र चालू होतं का मजा मारणं चालू होतं? अगं काय म्हणजे काही पण हा हे का? करते का? हा का? आरोप विकायला करते पोती माझ्या. हातात. मी हा दाखवतो पदर कर बरोबर. मी कुठं काय. नाही काहीतरी आहे ना या हातात. तुम्ही काय, वहिनी, हे जा तुम्ही या. चल येते. तुम्ही गप्प बसा. बघू ग तुझा ते दे पैसे काय दे. मला तुझं? दिसले पैसे तुझ्या हातात. कसले पैसे? कसले पैसे? तू कसले आणले? हा, तू कसले आणले? हे पैसे का? हे पैसे ना, हे पैसे तर आमचेच आहे. दे इकडं. तुमचे नाही ते पैसे, अगं, माझे पैसे तुम्ही आहेत. का दिले आपले पैसे? नाही, आपले- पैसे का दिले लवकर सांग. अगं, आपले नाही ते पैसे, नाही? त्यांचे पैसे. आ, बघा हो का? माझे पैसे हिसकू राहिली तिचा तुमची नवरा बायको. काम नाही करत, तिच्याकडे एवढे सारे पैसे कुठून येतील? अगं दिले माझ्या मम्मीने माझ्याकडे. हा. हो का? पैसे माझे आहेत. पैसे मी- दे इकडं. नाही, मी नाही देणार. पैसे दे इकडं. लवकर पैसे दे. अगं बाई, माझ्याकडे पैसे माझे आहेत ते पैसे. माझ्या नवऱ्यासोबत मजा मारती आणि त्यांच्याकडनं पैसे घेते. मी नसताना माझ्या घरात यायचं काही काम नाही ना. आता थांब, तुझं आणि तू माझ्या नवऱ्याची कंप्लेंट देऊन टाकते. तुझ्या नवऱ्याला पण कळलं पाहिजे अगं कसं बाई, चालतं ते. नको नको असं नको नाही, नाही, नको आता बाई, मी तुला सांगते. नको, मी पाय पडते ग तुझा, असं ठीक आहे, नको. उठ. आता नाही सांगत, पण इथून पुढे जर तू माझ्या घरात दिसली ना, तुझ्या नवऱ्याच्या कानावरती घालून सांग. बाई बाई, मी नाही दिसणार ग बाई, सॉरी ग बाई, जाऊ दे ग. हे पैसे खरंच तुझ्या नवऱ्याने मला दिले होते, त्याने माझ्या कानात. आता तू जा, मला काही लेक्चर नको सांगू. तू जा इकडे या तुम्ही. काय गरज पडली लोकांच्या बायांना घरात घेऊन बसायची, कान मंत्र द्यायचे? कान मंत्र. नाही, मी असताना हे धंदे करता का तुम्ही? मी हा, नसताना आलो आलो आलो. काय आलो? मी नसताना हे धंदे करता? अगं बाहेर काम आहे मला. काय काम आहे? परत जायचं का तिच्या मागे? नाही, मी कशाला जाऊ तिच्या मागे. अहो, ती बाई इतकी हेडफिरी आहे, तिच्या मागे लागता का? आणि इतकाले पैसे त्या बायांना देता? हा, अगं आता झाली माझ्याकडनं चुकी. काय चुकी झाली? तुम्हाला ना आता ना पैशाचं हे नाही कळत ना, तर मी तुमच्या अकाउंटवरचे सगळे पैसे माझ्या अकाउंटला टाकून देते. तुमचं एक पण अकाउंट तुमच्या अकाउंटला पैसेच ठेवत नाही. अगं माझ्या अकाउंटला पैसे नाही, मग मी कसा व्यवहार करणार आहे बाहेर. कशाला व्यवहार करता? माझ्याकडून मागत जा ना, मी देईन ना 100-200 काय लागेल तुम्हाला. अगं म्हणजे मी तुझ्याकडनं पैसे मी मागवले. आता तीच गत होणार तुमची. आता फिरा वाटी घेऊन. जर इथून पुढे ती बाई माझ्या घरात दिसली, तुम्हाला पण हाकलं आणि तिला पण हाकलं. अगं हे पैसे तर दे. जा तिकडं. अगं ते हे पैसे